महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। खोपटे येथे माघी गणेशोत्सवाच्या पालखीने सातपाडे भक्तिरसात न्हाऊन निघाले। खोपटे गावात माघी गणेशोत्सवानिमित्त 22 जानेवारी 2026 रोजी श्री गणेश जन्माच्या पावन स्मरणार्थ भव्य पालखी मिरवणूक मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडली। सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या पालखी मिरवणुकीने संपूर्ण सातपाडे भक्तिरसात न्हाऊन निघाले। संत शिरोमणी गोपाळकाका यांच्या जन्माने आणि पुण्य वास्तव्याने पवित्र झालेले खोपटे गाव तसेच श्रीमद परमहंस जीवनमुक्त स्वामी यांच्या आगमनाने पावन झालेली ही भूमी संत परंपरेचा गौरवशाली वारसा जपत आहे। याच परंपरेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे खोपटे गावातील प्राचीन गणेश मंदिर असून हे देवस्थान पंचक्रोशीत एक मानाचे स्थान म्हणून ओळखले जाते। इतिहासात डोकावल्यास पूर्व भागातील अनेक गावांप्रमाणे खोपटे गावाची वस्ती ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुमारे 16व्या शतकात स्थिरावली। श्रमिक, शेतकरी व मच्छीमारांची वस्ती असलेल्या गावावर पूर्वी समुद्राचे पाणी थेट कोपरोलीच्या डोंगरापर्यंत पोहोचत असे। मात्र पूर्वजांच्या अथक परिश्रमातून हा प्रदेश हळूहळू संपन्न भूभागात रूपांतरित झाला। पिण्याच्या पाण्यासाठी गावाच्या मध्यभागी मोठे तळे खोदण्यात आले। या उत्खननात आज मंदिरात विराजमान झालेली श्री गणेशाची मूर्ती सापडली अशी आख्यायिका सांगितली जाते। त्यानंतरच खोपट्यातील गणेशोपासनेची ही अखंड परंपरा सुरू झाली। नवसाला पावणारा व हाकेला धावणारा खोपटे गावचा गणपती म्हणून श्रींची पंचक्रोशीत ख्याती आहे। नवस पूर्ण झाल्यावर मंदिरात घंटा बांधण्याची प्रथा आजही श्रद्धेने पाळली जाते। माघी गणेशोत्सवानिमित्त श्रींच्या पालखीची मिरवणूक ही सातपाड्यांमधून काढण्यात आली। दारोदारी महिलांनी आरती करत प्रसाद वाटप केले। भाविकांनी बाप्पांचे मनोभावे दर्शन घेत पालखीवर मिठाई व गुलाल उधळून आनंद व्यक्त केला। भजन, ब्रँड व जयघोषाच्या गजरात संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेले। दुसऱ्या दिवशी सकाळी पालखी गणेश मंदिरात आल्यानंतर श्रींचे भव्य स्वागत करण्यात आले। पाहुणे रावणे, पंच कमिटी व ग्रामस्थांचेही पालखीचे आयोजन करणाऱ्या आळ्यांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले। एकंदरीत खोपटे येथील गणेशोत्सव म्हणजे संत गोपाळकाकांनी सुरू केलेल्या गुरुदशमी महोत्सवाचा शुभारंभ असून श्रद्धा, परंपरा व सामाजिक एकतेचे हे एक सुंदर प्रतीक ठरले आहे, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूर सह तृप्ती भोईर, खोपटे, उरण।